नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील वर्णमाला अतिशय ट्रिक्सनुसार आणि समर्पकपणे तुम्हाला वर्णमाला या घटकाविषयी माहिती देणार आहे. तर सर्वप्रथम आपण वर्णमालेमधील वर्ण म्हणजे काय याविषयी माहिती घेऊया. आपल्या तोंडावाटे बाहेर येणाऱ्या मूलध्वनींना किंवा ध्वनी दाखविणाऱ्या जी चिन्हे आहेत त्यांना वर्ण म्हणतात. साधं सोपं लक्षात ठेवायचे वर्ण कशाला बोलतात बघा मित्रांनो. जेव्हा आपल्या तोंडाद्वारे एखादा शब्द किंवा एखादा साऊंड बाहेर पडतो, कोणताही असो, जसं की म हा एक साऊंड आहे, म्हणजेच एक चिन्ह आहे. मूलध्वनी आहे, त्याला वर्ण असे म्हणतात. क्लिअर आहे? उदाहरणार्थ मू हे अक्षर म व उ या दोन मूलध्वनीपासून तयार झालं आहे. एक व्यंजन आहे आणि दुसरा आहे स्वर. या दोन्हीपासून मू हे अक्षर तयार झालेलं आहे. एकूण वर्ण 48 आहेत. परंतु इंग्रजीतून आलेले ॲ व ऑ पकडून एकूण 50 वर्ण आहेत. शासन निर्णय 2009 नुसार. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे की पहिले 2009च्या पूर्वी वर्ण हे एकूण 48 होते. परंतु इंग्रजीमधून मराठीच्या व्याकरणामध्ये 2 इंग्रजी स्वर आलेले आहेत. ॲ व ऑ असे पकडून एकूण मराठी वर्णमालेमध्ये 50 वर्ण आहेत. परंतु बऱ्याच मराठी व्याकरण पुस्तकात क्ष व ज्ञ पकडून 12 वर्ण तयार झालेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत असं जर विचारलं तर आपण सांगू शकतो एकूण 52. क्लिअर आहे? अक्षर म्हणजे नाश न पावणारे. अक्षर म्हणजे नाश न पावणारे म्हणजेच काय? उदाहरणार्थ कमल हा एक अक्षर आहे. क्लिअर आहे? मग हा नाश कधीच पाहू शकत नाही. उदाहरणार्थ आता दुसरा एक शब्द पाहूया. शब्द कशाला म्हणतात? उदाहरणार्थ हाच कमळ हा शब्द घेऊया. क्लिअर आहे? तर एका ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराच्या समूहाला शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ कमळ हा एक शब्द आहे. परंतु कमळ हा शब्द क्रमाने आलेला आहे. क नंतर म नंतर ल तेव्हाचा कमळ हा अक्षर तयार झालेला आहे. जर याच ठिकाणी क, ळ आणि म आला तर हा अर्थपूर्ण अक्षर तयार होत नाही. म्हणून ठराविक क्रमाने हा अतिशय महत्वाचा शब्द आहे. ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराच्या समूहाला शब्द असे म्हणतात. अक्षरापासून शब्द तयार होतो. उदाहरणार्थ मुलींनी, कमळ, बदक, जहाज अशा प्रकारचे शब्द आहेत. त्यानंतर वाक्य कशाला म्हणतात ते पाहूया. बघा मित्रांनो, वाक्य आपण कशाला म्हणायचं आहे? या ठिकाणी पाहू शकतो आपण. अनेक शब्दापासून वाक्य तयार होते. परंतु ते वाक्य पूर्ण अर्थाचे पाहिजे त्यास वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ मी अभ्यास करतो. या ठिकाणी एक शब्द बघा. मी अभ्यास करतो. हा एक वाक्य आहे. क्लिअर आहे? मग अनेक शब्दापासून वाक्य तयार होतो. मी हा एक शब्द आहे. अभ्यास हा एक शब्द आहे आणि करतो हा शब्द आहे. या तिन्ही शब्दापासून एक वाक्य तयार झालेले आहे. परंतु ते वाक्य पूर्ण अर्थाचे पाहिजे त्यास वाक्य असे म्हणतात. समजा मी करतो अभ्यास असा जर वाक्य असेल तर तो वाक्य अर्थपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून विशिष्ट अर्थ पूर्ण शब्द जे येतात आणि तेही क्रमाने त्यास वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलींनी शाळेत जावे या तिन्ही शब्दापासून वाक्य तयार झाले. तर यानंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो की वर्णाचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, वर्णाचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे स्वर, दुसरा प्रकार आहे स्वरादी आणि तिसरा आहे व्यंजन. आता मराठी वर्णमालेमध्ये स्वर एकूण किती आहेत तर 12 आहेत. स्वरादी 2 आहेत आणि व्यंजन एकूण 34 आहेत. तर सर्वप्रथम आपण स्वर म्हणजे काय याविषयी पाहूया. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो म्हणजे ज्याच्या उच्चाराला दुसऱ्या वर्णाची उच्चाराची आवश्यकता लागत नाही किंवा मुखातील कोणत्या अवयवांना स्पर्श न करता न होता उच्चारण होतो त्यास स्वर असे म्हणतात. आता या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, स्वर म्हणजे काय? मराठी वर्णमालेमध्ये म्हणजे जे कोण जे वर्ण 50 किंवा 52 दिलेले आहेत त्या वर्णाचा उच्चार करताना जर दुसऱ्या एखाद्या वर्णाचा सहभाग घेत नाही, म्हणजे उदाहरणार्थ अ आहे. अ बोलत असताना आपण मुखातील कोणत्याही अवयवाला स्पर्श न होता तो शब्द, तो अक्षर बाहेर पडला जातो. त्याला स्वर असे म्हणतात. क्लिअर आहे? समजा उदाहरणार्थ आपण दुसरा किंवा क, क हा अक्षर घेतला. क्लिअर आहे? परंतु क हा अक्षर क आणि अ यापासून क हा अक्षर तयार झालेला आहे. म्हणून क हा स्वर होऊ शकत नाही.
पण त्या जागी जर आपण अ घेतला तर अ बनतो फक्त आणि फक्त अ या स्वरापासून. क्लिअर आहे? म्हणून ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार होतो त्यास ज्या उच्चाराची आवश्यकता लागत नाही किंवा मुखातील कोणत्या अवयवांना स्पर्श न होता जो वर्ण उच्चारला जातो त्याला स्वर असे म्हणतात. तर मराठी व्याकरणामध्ये स्वराचे एकूण 12 स्वर आहेत. मग ते कोणकोणते बघा. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ आणि त्यानंतर लक्षात ठेवायचे रू आणि लृ. क्लिअर आहे? म्हणून मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर 12 आहेत. परंतु इंग्रजी भाषेतून आलेले ॲ आणि ऑ हे 2 स्वर मिळून 14 होतात. शासन निर्णय 2009. या ठिकाणी लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला मराठीतील स्वर विचारले तर 12 या ऑप्शनला क्लिक करा आणि एकूण स्वर जर विचारले तर 14 ला क्लिक करा. कारण मित्रांनो ॲ आणि ऑ हे 2 स्वर इंग्रजी मधून आलेले असल्यामुळे मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर तयार झालेले आहेत. मग स्वरांचे एकूण 3 प्रकार आहेत. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. आपल्याला माहित आहे की मराठी व्याकरणामध्ये एकूण किती स्वर आहेत? 14 आहेत. बरोबर आहेत. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं की या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी ऱ्हस्व स्वर एकूण 6 आहेत. त्यानंतर दीर्घ स्वर 8 आहेत आणि संयुक्त स्वर 4 आहेत. आता ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर अ, इ, उ, ऋ, ॲ आणि लृ हे 6 एकूण ऱ्हस्व स्वर आहेत. दीर्घ स्वर हे आ, इ, उ, ए, ऐ, ओ, ऑ, औ असे एकूण 8 दीर्घ स्वर आहेत आणि संयुक्त स्वर हे ए, ऐ, ओ, औ असे 4 संयुक्त स्वर आहेत. क्लिअर आहे? त्यानंतरचा भाग पाहूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी गोंधळून जायचं नाही. बऱ्याच पुस्तकात ॲ पकडून ऱ्हस्व स्वर 6 आणि अ पकडून दीर्घ स्वर 8 दिलेले आहे. शासन निर्णय 2009 नुसार. आता ऱ्हस्व स्वर कशाला बोलतात बघा. ज्या स्वराचा उच्चार करण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो त्यास ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ ऱ्हस्व स्वर आपले पाहिलेले आहेत की एकूण 5 ऱ्हस्व स्वर आहे. अ, आ या दोघांमधलं जर व्यवस्थित जर ऑब्झर्व केला तर अ या स्वराचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो आणि आ चा उच्चार करण्यासाठी दीर्घ लागतो. म्हणून पहिला अ हा ऱ्हस्व स्वर आहे, आ हा दीर्घ स्वर आहे. ई छोटा ई हा या उच्चार करण्यासाठी ई कमी वेळ लागतो, ऱ्हस्व स्वर आहे आणि दुसरा ई याला उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून हा दीर्घ स्वर आहे. त्यानंतर उ पहिला उ हा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो, ऱ्हस्व स्वर. त्यानंतर दुसरा उ ला उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून दुसरा उ हा दीर्घ स्वर आहे. त्यानंतर ऋ आणि लृ अशा प्रकारे ऱ्हस्व स्वर हे एकूण किती आहेत? 5 आहेत. अ, इ, उ, ऋ आणि लृ. ओके. शासन निर्णय 2009 नुसार ॲ हा स्वर ऱ्हस्व स्वरात समावेश केला आहे. बघा मित्रांनो, ॲ हा ऱ्हस्व स्वरात समावेश केला आहे आणि अ हा दीर्घ स्वरामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या ठिकाणी लक्षात घ्या. लृ हा स्वर मराठी भाषेतून लुप्त होत आहे. फक्त क्लृप्ती एवढाच मराठी शब्द आहे. ऱ्हस्व म्हणजे पहिला उकार किंवा पहिली वेलांटी होय. आता यानंतर ऱ्हस्व स्वर आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो दीर्घ स्वर कशाला म्हणतात. दीर्घ म्हणजे जास्त स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यास दीर्घ स्वर असे म्हणतात. दीर्घ स्वर एकूण 7 आहेत. आ, इ, उ, ए, ऐ, ओ आणि औ असे एकूण 7 दीर्घ स्वर आहेत. त्यानंतर शासन निर्णय 2009 नुसार अ हा स्वर दीर्घ स्वरात समावेश करण्यात आला आहे. या ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वरामध्ये जर व्यवस्थित लक्ष दिलं तर मित्रांनो ॲ हा ऱ्हस्व स्वर आहे, स्वर्ग आहे आणि अ हा दीर्घ स्वर आहे. यावर एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दीर्घ स्वरात संयुक्त स्वरांचा समावेश होतो. कारण संयुक्त स्वर म्हणजेच काय? ए, ऐ, ओ आणि औ असे 4 संयुक्त स्वर आहेत. कारण त्याचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ लागतो म्हणून त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. आता संयुक्त स्वर म्हणजे काय पाहूया. 2 विजातीय स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. म्हणजेच काय बघा, संयुक्त स्वर एकूण किती आहेत? 4 आहेत. ए, ऐ, ओ आणि औ. आता ए हा एक संयुक्त स्वर आहे. तर अ, इ या 2 स्वर एकत्र आल्यामुळे ए हा संयुक्त स्वर तयार झालेला आहे. किंवा ऐ,
आई, आई. जेव्हा आ आणि ई हे दोन स्वर एकत्र येतात आणि त्यापासून हा संयुक्त स्वर तयार होतो. ओ, अ आणि उ या दोन स्वरापासून ओ हा संयुक्त स्वर तयार होतो. त्यानंतर औ, आ आणि उ या दोन स्वरापासून औ हा संयुक्त स्वर तयार होतो. तर मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, की मराठी व्याकरणामध्ये एकूण संयुक्त स्वर किती आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे 4. क्लिअर आहे? कधी-कधी असं विचारलं जातं, की ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरापासून बनलेला आहे? तर याचं उत्तर आहे अ आणि उ या दोन पासून संयुक्त स्वर तयार झालेलं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ह्रस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो, त्यास एक मात्रा म्हणतात. जो दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांच्या उच्चार करण्यास जो वेळ लागतो, त्यास दोन मात्रा असे म्हणतात. क्लिअर आहे? त्यानंतर पाहूया सजातीय स्वर म्हणजेच काय आणि विजातीय स्वर म्हणजे काय? बघा या ठिकाणी एकाच उच्चारस्थानापासून निघणाऱ्या स्वरांना सजातीय, सजातीय, स म्हणजे सारखे, सारखेच दिसणाऱ्यांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ आ हा सजातीय स्वर आहे. ई हा सजातीय स्वर आहे. उ हा सजातीय स्वर आहे. हा सजातीय स्वर आहे. आता विजातीय म्हणजे काय? वेगवेगळे दिसणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ अ आणि ई ही विजातीय स्वराची जोडी आहे. अ आणि ई हे दिसायला पण वेगळे आहेत, म्हणून हा म्हणजेच वेगळे दिसणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उ, हे विजातीय स्वर आहेत. त्यानंतर आपण स्वरादी म्हणजे काय याविषयी माहिती घेऊया. मराठी व्याकरणामध्ये स्वरादी एकूण 2 आहेत. कोणते आहेत? आणि आहा. अनुस्वार आणि विसर्ग हे 2 स्वरादी आहेत. येणाऱ्या अक्षरावर येणाऱ्या टिंबाला अनुस्वार असे म्हणतात व डॅश या चिन्हाला विसर्ग असे म्हणतात. क्लिअर आहे? म्हणून मराठी वर्णमालेमध्ये स्वरादी एकूण 2 आहेत. आहा. लाच अनुस्वार असे बोलतात आणि आहालाच विसर्ग असे म्हणतात. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना यांच्या आधी स्वराचा उच्चार होतो. स्वर आहे आदी म्हणजे स्वरादी. म्हणजेच या अक्षराचा उच्चार करत असताना स्वराचा उच्चार पहिले होतो, त्या स्वरादी असे म्हणतात. उदाहरणार्थ विसर्ग म्हणजे काय? श्वास सोडणे, दुःख. जेव्हा दुःख हा शब्द आपण उच्चारण करत असतो, तर नंतर आपण पूर्णतः श्वास सोडून टाकतो. दुःख म्हणजेच त्याला स्वरादी असे म्हणतात. विसर्गाच्या अगोदर उ स्वराचा उच्चार होतो. म्हणून आजच्या घटकामध्ये आपण स्वर म्हणजे काय, स्वराचे एकूण किती प्रकार आहेत, सजातीय स्वर म्हणजे काय, विजातीय स्वर म्हणजे काय, स्वरादी म्हणजे काय याविषयी संपूर्ण माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची इम्पॉर्टंट माहिती मिळत राहतील. थँक यू.